आज आपण जातोय स्फटिक शिवलिंग. स्फटिक शिवलिंग बघायला आपण जातो आहे. ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसाल येथे. आपण गाडीने कसाल येथे पोहोचलो. कसाल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तहसीलमध्ये येतं. गाडी ठेवून पायी मार्गाने आपण पुढे निघालो. अगदी थोडंच अंतर आहे. आजूबाजूचा निसर्ग बघत बघा कसा आंब्याला पूर्ण मोहर भरलेला आहे. तसंच आजूबाजूची सुंदर अशी घरं बघत आपण शिवमंदिराकडे जातो आहे. आपण पोचलेलो आहे कसाल येथील स्फटिक शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी. चला आपण स्फटिक शिवलिंगाचे दर्शन घेऊया. हा आहे नंदी आणि हे स्फटिक शिवलिंग. ओम नमः शिवाय. आपण स्फटिक शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. येथील सगळ्या जुन्या अशा वस्तू आणि मला पहिल्यांदाच या स्फटिक शिवलिंगाविषयी कळलं आणि म्हणून आम्ही या स्फटिक शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो. इथे शिवरात्रीची खूप मोठी यात्रा भरते आणि शिवरात्रीच्या सणाला महादेव आणि पार्वती यांचा विवाह इथे होतो. तसंच रात्रीपासून शंकराची आराधना सुरू होते आणि रात्रीपासूनच इथे रात्री 11 वाजतापासून म्हणजे शिवरात्रीच्या आदल्या दिवशीपासून इथे कार्यक्रमाला सुरुवात होते. जे आपण उज्जैनला बघतो जी भस्म आरती ती इथे आदल्या दिवशी रात्रीपासून भस्म आरती होते आणि भस्म आरती झाल्यानंतर बरेच कार्यक्रम असतात आणि त्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी सकाळपासनं इथे खूप मोठा महोत्सव असतो. शंकर पार्वतीचं लग्न इथे लावलं जातं. हे आहे पार्वतीचा खांब. आता आपण फक्त दर्शन घेतलं इथे आणि इथल्या संपूर्ण कार्याची आणि इथल्या वैदिक शाळेची आपल्याला काहीच माहिती नाही होती. तर ही माहिती आपण इथे असणाऱ्या शिष्यांकडून आपण ही माहिती घेऊया. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन हे आता तुम्हाला सांगतील. तर आपलं रुद्रनाथ फाउंडेशन आहे. आपण इथे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट हे क्रियायोग शिकवतो. त्याला सोडून वैदिक सुक्तम, स्वरयोग किंवा आपलं वज्रकाया असे आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत. जसं तुम्हाला कुठल्याही प्रकारची साधना करायची असेल, शिकायची असेल तर मग तुम्ही नक्की इथे येऊ शकता. इथे येऊन तुम्हाला तुम्ही इथे राहायला, तुम्ही इथे यज्ञ करू शकता, अभिषेक करू शकता. ते सोडून आपलं फिलॉसॉफी जी आहे ती त्रिका पाशुपत शैविझमची आहे, जी काश्मीरमध्ये प्रेव्हलंट होती. ती सध्या बाहेरच्या अटॅक्समुळे म्हणजे आपण जे मुघलांनी वगैरे केले त्याच्यामुळे ती डायल्यूट झाली. पण तुम्ही बघाल आता इंडियामध्ये जो शैविझम खूप जास्त फॉलो होतो तो जर तुम्ही बघाल तर काशी बनारस इथे सोडून साऊथ साईडचा जास्त डॉमिनंट आहे. आमची फिलॉसॉफी काश्मीरी आहे आणि ह्याच्यात काश्मीरी त्रिका शैविझम ह्याच्यात आपण तर्क लावणं ह्याला सर्वात जास्त भार देतो. की तुम्ही भली स्पिरिच्युअलिटी करतात, भले तुम्ही यज्ञ करतात, तर्क लावणं कधी सोडू नका. प्रश्न विचारणं, प्रतिविज्ञावाद आपण कधी थांबवायचा नाही आणि त्याचा आपण प्रचार करतो. तर इथे आपण निर्वाण शिवलिंग याची स्थापना केली आहे. तो हिमालयावरनं आलेला एक स्फटिकाचा शिवलिंग आहे आणि तुम्ही त्याची योनी बघाल तर ती वायव्यमुखी आहे, म्हणजे नॉर्थ वेस्ट फेसिंग. तर नॉर्थ वेस्ट फेसिंग स्फटिकाचा एवढा मोठा शिवलिंग आज मला इथेच मालवणात सिंधुदुर्गमध्येच सापडला. आज तुम्ही विचाराल स्फटिक शिवलिंग का, तर स्फटिक
हा जर तुम्ही बघाल तर हा निर्गुण्य आहे. हां हां शिवासारखाच त्याला आपण निर्गुण्य चैतन्य म्हणून म्हणू शकतो. जो आपला आयडियल गोल असला पाहिजे की कसं त्याच्या आजूभोवती जे आहे तेच रिफ्लेक्ट करतं. रात्री तुम्ही त्याच्यावर लाईट मारतात तो पिवळा बनतो, त्याचा स्वतःचा कलर नाही. नाही. तसेच आपले स्वतःचे आपण आजूबाजूच्या लोकांबरोबर तसे होऊन आपल्या स्वतःमध्ये इगोज आणि जे आयडेंटिटीज आहे, आपले जे रंग आहेत त्याला हळूहळू डिझॉल्व्ह करून शिवत्वापर्यंत पोचणं, अशी त्याच्यावरची फिलॉसॉफी होते. म्हणून स्फटिकाचा शिवलिंग म्हणजे जर तुम्ही बघाल तर शास्त्रांमध्ये शिवाला लाईटशी कम्पेअर केलं. आणि लाईटला जर तुम्हाला सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स करायचं आहे तर त्यासाठी बेस्ट वे इज अ प्रिझम ग्लास. म्हणून स्फटिक ॲक्च्युली शास्त्रांमध्ये सर्वोत्तम दर्जाचा असा शिवलिंग मानला गेला. याची 10 दिवसाची पूर्ण कॉन्सिक्रेशन प्रोसेस होती. पाठीमागे भैरवाचा यज्ञ चालू होतं, महामृत्युंजयचा यज्ञ, नमशिवायचा यज्ञ, शक्तीचं आवाहन झालेलं. अख्ख्या शिवलिंगाला आणि योनीला आपण रक्तचंदनच्या लेपाने त्याचं पूजन झालेलं होतं. पौर्णिमा दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राचे संस्कार झालेले. अशी एक इलॅबोरेट 10 दिवसांची प्रोसेस अख्खी चालू होती. मग तिथे आपले सप्तसिंधू पण आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आपण या स्फटिकालिंगची स्थापना केली. तिथे आपण हे केलेलं आहे. आणि मग इथे आपल्याकडे आपला महाशक्ती स्तंभ आहे. आपली मान्यता अशी आहे की जर तुम्हाला शिवाला ॲक्च्युली समजायचं आहे हे तुम्हाला पार्वतीच समजवू शकते. तीच सांगू शकते की शिवाचे प्रेम कसं करायचं. तर साधनामध्ये आपल्याला जी देवी साधना वगैरे करायची असते, शक्ती साधना जी आपण करतो ती आपण त्या देवीला पूजून करतो. तो ॲक्च्युली महाकालीचा प्रतीक आहे. महाकालीचा एक महापाशा. तर त्याच्यावरती तुम्ही बघाल तो एक पारद लावला. अगेन पारद म्हणजे सॉलिडिफाईड मर्क्युरी हे वापरून केलेली कॉन्सिक्रेशन हा वन ऑफ द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट फॉर्म ऑफ कॉन्सिक्रेशन म्हणलं. खूप जागृत स्थान आहे ते देवीचं असं आहे. त्याच्या बाजूला तिथे लज्जा गौरी आहे. तर जेव्हापासून आपण ह्या भारतवर्षात त्या स्त्री तत्वाला पूजायला सुरू केले तर तो त्या कामाख्याच्या रूपात ॲज अ मेन्स्ट्रुएटिंग गॉडेस, ॲज अ गॉडेस ऑफ फर्टिलिटी म्हणून तिला आपण की तीच आदिमा आहे तिच्यामधनं हे अख्खं जग आले. तिचे ते खाली 5 तत्व आहेत, त्याच्यामधनं तुम्ही मी आणि हे काय सगळं बनलेलं आहे. आणि मग ते नागोबा, वासुकी नागोबा, तो इकडला राखणदारसारखा. जेव्हा नागपंचमी दिवशी आपण त्याचा उत्सव वगैरे करतो, असं सगळं इथे चालतं. खूप शांत वातावरण आपण इथे मेंटेन ठेवण्याचं हे करतो. आपला मेन हे असतं की भावकांपेक्षा साधकांना इथे येऊन त्यांनी साधना करावी, तुम्ही येऊन ध्यान करू शकतात. दर मंडेला आपलं नमशिवायचं चॅन्टिंग असतं, रुद्री पाठ वगैरे होते, हे सगळं चालतं, भजन होतात. असं आपलं म्हणजे खूप चांगला सगळं मुख्य म्हणजे कसं आपलं वैदिक सगळं नवीन पिढीला माहीत व्हावं है ना. म्हणजे हे सगळे शास्त्र होते ते तुम्ही बघाल तर मेजरली ह्यांच्या पाठी खूप स्ट्रॉंग टेक्निकल रिझनिंग आहे. पण मग आपण जर यज्ञ करतो तर म्हणजे नक्की आपण का करतो हा प्रश्न विचारून पासून तुम्हाला त्याला चांगल्या प्रकारे बेस्ट कसं करायचं ह्याचे मेन म्हणजे तो प्रश्न विचारण्याची संधी देऊन सर्वात जास्त उत्तर पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे नक्की ज्ञानासाठी येऊ शकता. बिलकुल खूप चांगली माहिती दिली तुम्ही. आणि म्हणजे कसं नवीन पोरांना पण ही माहिती खूप चांगली, सगळ्यांना ही माहिती उपयोगाची आहे है ना. यांनी आता आपल्याला रुद्रनाथ फाउंडेशनबद्दल जी माहिती दिली आणि जे क्रियायोगाबद्दल जी माहिती दिली, आपल्याला बऱ्याच गोष्टी, आपल्या नवीन पिढीला यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची माहिती आपणाला व्हावी. आणि हे स्फटिक शिवलिंगाचं दर्शन आपण घेतलं आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती जी रुद्रनाथ फाउंडेशनच्या शिष्यांनी आपल्याला दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.